नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। मैत्रिणींनो, आज जागतिक महिला दिन 8 मार्च या महिला दिनाविषयी मी तुम्हाला माझी एक छोटीशी कथा सांगणार आहे। मैत्रिणींनो, या महिला दिनी आपण वेगवेगळ्या कर्तृत्ववान महिलांचे कर्तृत्व जाणून घेतो आणि आपल्याला असं वाटतं की सुशिक्षित महिलाच खूप कर्तृत्ववान असतात। असं काही नाही बरं का, अडाणी महिलासुद्धा अतिशय कर्तृत्ववान असतात। तर मला असेच आलेले अनुभव त्यातून मी लिहिलेली माझी कथा मी तुम्हाला आज सांगत आहे। माझ्या कथेचे नाव आहे बाई तुम्ही हिम्मत धरा। ऐकूया कथेचे नाव, बाई तुम्ही हिम्मत धरा। 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट बरं का। आमच्या महिला मंडळात एक कार्यक्रम ठरला होता। त्या दिवशी काय ठरलं की ज्या कर्तृत्ववान महिला आहेत त्यांच्या मुलाखती घ्यायच्या आणि त्यांचा सत्कार करायचा। मग मी सकाळीच त्या दिवशी पाटील मॅडमना फोन केला। पाटील मॅडम म्हणजे मोठ्या ॲडव्होकेट होत्या त्या। तर त्यांना फोन केला की तुमची मुलाखत मिळेल का मला म्हणून। त्यांच्या त्या ॲसिस्टंटने फोन उचलला। तो म्हणाला मॅडम 2-3 दिवस बिलकुल भेटू शकणार नाही, आता महिला दिनाचे कार्यक्रम सुरू आहे, त्यामुळे त्या तुम्हाला आता 8-15 दिवस ते मुळीच भेटू शकणार नाहीत। जाऊ देत, मग मी फोन ठेवून दिला। नंतर थोड्या वेळाने मी माझी मैत्रीण सुरेखा तिला फोन केला। तिच्या नंदेची सून बरं का, ती डेप्युटी कलेक्टर होती। तर ती नेहमी म्हणायची, सुरेखा ती माझ्या नंदेची सून आहे, ती डेप्युटी कलेक्टर आहे आणि खूप हुशार आहे ती, तू तिची मुलाखत घेऊ शकतेस बरं का। सुहासिनी, खरंच तू कधी पण ये, आपण तिच्याकडे जाऊया आणि खूप छान आहे स्वभावाने। मला तिची आठवण झाली सुरेखाची। मग मी सुरेखाला फोन केला की आपण त्या डेप्युटी कलेक्टर तुझ्या त्या नंदेची सून आहे तिच्याकडे जाऊया का भेटायला। तर ती म्हणाले हो हो, मी फोन करते तिला आणि जाऊ आपण, कधी येतेस। मी म्हटलं सांग ना तू मला कधी येऊ। ये म्हणे आज संध्याकाळी 5 वाजता, मी फोन करते तिला 5 वाजता येतो म्हणून। हां चालेल चालेल। मग मी संध्याकाळी 4:30 वाजता लवकर आवरून निघाले घरातनं आणि 5 वाजता तिच्या घरी पोचले। सुरेखा मी पोचल्याबरोबर मला म्हणाली, अगं सुहासिनी, अगदी 10 मिनिटापूर्वी फोन आला बघ त्या नंदेच्या सुनेचा की ती 2 दिवसासाठी कुठेतरी गावाला चालली आहे आणि तिचे कार्यक्रम कुठेतरी ठरलेले आहेत, त्यामुळे ती आज काही आपल्याला भेटू शकणार नाही। आधी भेटते म्हणाली म्हणून मी तुला फोन केला, पण अचानकच ती गावाला जात आहे, बरं तर बरं आपल्याला फोन तरी केला तिने। मी एकदम हिरमुसली झाली। जाऊ देत म्हटलं, आज न भेटण्याचा दिवस दिसतोय मला। सकाळी त्या पाटील मॅडम भेटला नाही, आताही तुझ्या नंदेची सून भेटली नाही, जाऊ देत, चल निघते मग मी। अगं असं काय करतेस, चहा तरी घेऊन जा, सुरेखाने मला थांबवलं। बरं बरं चल, काय म्हणते लेक मैना तुझी? हां अनघा आली आहे ना? हो 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 हो, त्या सुरेखाची मुलगी अनघा बाळणपणा आली होती। कसं आहे बाळ, मी सुरेखाला विचारलं। अगं छान आहे, 2 महिने झाले आता, आणि आता पुढच्या आठवड्यात बारसं ठेवलं आहे, तुला मी आमंत्रण देणारच होते। बारसं झालं की चिमणी पिलाला घेऊन आपल्या आपल्या घरात निघून जाईल। हो बरोबर आहे, चल भेटूया ना तिला, तिला बघते, बाळाला बघते, चल। मी सुरेखाबरोबर त्या अनघाच्या खोलीत गेले। अनघा बाळाला मांडीवर घेऊन बसली होती। काय म्हणते अनघा, कशी आहेस? अनघा म्हणाली, छान आहे मावशी। अगं तुझ्यावर रागावं लागेल मला। हां मी दवाखान्यात होते, डिलिव्हरी झाली तेव्हाच तू आलीस, आता 2 महिने होऊन गेले, आता मला जायची वेळ आली आणि आज आलीस तू, किती दिवस झाले आली नाहीस? हो ग अनघा, माझं वेळच झालं नाही, सॉरी सॉरी। हां आणि बघू बाळ देते माझ्याकडे। मी तिच्या मांडीवरचं बाळ घेतलं आणि मांडीवर घेऊन बसले। ते बाळ छान टकमक बघायला लागलं, खूप गोड दिसत होतं बाळ। मग सुरेखा आत गेली, चहा ठेवते म्हणून निघून गेली आतमध्ये। मी अनघाशी बोलत होते आणि त्या बाळाला खेळवत होते। इतक्या एक नऊवारी लुगडे नेसलेली एक बाई अनघाच्या रूममध्ये आली आणि माझ्याजवळ येऊन बसली आणि मला म्हणाली, द्या बाई ते लेकरू, द्या माझ्याकडे इकडं। तोपर्यंत सुरेखा चहाचे कप घेऊन आली होती। द्या बघू, द्या ते लेकरू, द्या, मी मांडीवर घेते, तुम्ही निश्चिंतीने चहा प्या, असं मला म्हणली। मी माझ्याजवळचं बाळ त्या बाईजवळ दिलं आणि तिने मांडीवर घेऊन त्याला थोपटायला लागली। मी सुरेखाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं आणि विचारलं, कोण गं ही? अगं ही सुमनबाई, आपल्या अनघाचं बाळपण केलं तिने, 2 महिने हीच बाळपण करत होती। बरं बरं, खूप छान तिने केलं बरं का, लेकराला आंघोळ घालणं, ते अनघाला आंघोळ घालणं, आणि 2 महिने खूप छान केलं तिने। बरं बरं छान। ती सुरेखाने मलाही चहा दिला, त्या सुमनबाईला पण चहा दिला आणि चहा घेता घेता मी तिला विचारलं, काय म्हणता सुमनबाई, कशा आहात आणि किती दिवसापासून कामं करता तुम्ही ही?
मी सुरेखाला विचारलं, कसं काम केलं म्हणालीस? अगं अगदी घरच्यासारखं काम केलं, खूप 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 हुशार आहे ही बाई बरं का. बरं बरं. मी त्या सुमनबाईला विचारलं, काय म्हणतात सुमनबाई, किती दिवसापासून काम करता तुम्ही हे? ती म्हणाली, बाई झाले बघा 8-10 वर्ष झाले. बरं बरं. मग किती बाळपणे केली तुम्ही आतापर्यंत? अहो ती सुमनबाई म्हणाली, हे बघा माझं पोरगं तर म्हणते 100ला ईस कमी. बापरे, म्हणजे 80 बाळपणं? हो बाई 80 काय, अजून 2-4 वरच झाले असतील. आपण कुठं लिहून ठेवतो, कुठं काही नोंद नाही, काय नाही. बरं बरं, मला तिचं कौतुक वाटलं बरं का. छान छान. अगं मग पैसे भरपूर मिळत असतील तुला? हो बाई, जेव्हा मी काम सुरू केलं ना तेव्हा मी 1000 रुपये महिना घेत होते बघा. 1000 रुपये महिना आणि कोरं लुगडं असं 3 महिने काम करावं, 3000 रुपये मिळत होते मला. बरं बरं. पण नंतर आता काय करतात बाया, आता लवकर लवकर त्या मला बुकिंग करून ठेवतात, 3-3 महिन्याचं ॲडव्हान्स बुकिंग बरं का. आणि त्या काय करतात, 5000 रुपये महिने देतात आणि कोरं लुगडं, नवीन कोरं, मी नऊवारी नेसते, नवीन कोरं लुगडं आणि 5000 रुपये महिना, म्हणजे मला 15000 रुपये महिना पडते बघा. अगो बाई, छानच आहे की तुझा व्यवसाय. मला तिचं कौतुक वाटलं बरं का, त्या सुमनबाईचं. बाई तुम्हाला सांगते, त्या कोरोना काळात तर मला लई मालामाल केलं बघा. काय म्हणतेस? मला जरा हसू आलं. हो बाई, त्या कोरोना काळामध्ये बाया लई घाबरायच्या बाहेर जायला आणि मग मला फोनाफोनी करून मला बुकिंग करायच्या. मग मी काय केलं बाई, ते रुमाल बांधायची तोंडाला आणि मग निघायची कामाला. ते नाक उघडं फक्त आणि डोळे उघडं आणि मग बिंदास कामाला लागायची बघा. पण मी काय केलं तेव्हा बाई, लई अवघड होतं नाही का सगळं. मी काय केले, 3 महिन्याचं पॅकेज केलं बघा. पॅकेज, मला जरा हसू आलं. हो बाई, मी काय केले, 3 महिन्याचे 25,000 रुपये आणि कोरं लुगडं मला द्या, मग मी येतो. एवढं म्हटलं तरी बाया मला सारख्या बोलायच्या बघा. 1 महिना माझा खाली गेला नाही. लई लई पैसा मिळाला मला त्या कोरोना काळामध्ये. बरं बरं. मी बिंदास जावं, ते तोंडाला रुमाल बांधून गमचे असतात ना मोठे मोठे, ते तोंडाला बांधावं आणि दिवसभर कामं करावं बघा. लई पैसा मिळाला मला, बक्कळ पैसा मिळाला. बरं बरं, छान छान. बाई मी आता उद्यापासून येणार नाही बरं का. ती त्या हिला म्हणाली, सुरेखाला म्हणाली. का गं? अहो म्हणून तर तुम्हाला सांगायला आले. आता आपल्या अनगाबाईचे मी 2 महिने झाले, आता तिनं मी पुरं झालं त्यांचं बाळपण. आता मी दुसरं काम धरलं बघा. कुठलं काम? सुरेखाने विचारलं. अहो एक बाई आहे सिद्धनाथपुरीला आणि दुसरी बाई आहे इकडं तरोडा नाक्याला. दोघीचे मी फोन आले आणि काल ती सिद्धनाथपुरी भवाली बाई तर माझ्या घरी आली बघा आणि मला म्हणली की सुमनबाई तुम्हालाच यावं लागते, माझी सून बाळपणाला आहे आणि मी सुनाला काही माहेरी पाठवणार नाही, तिचं खेडगाव आहे, इथंच मला तिचं बाळपण करायचे. पण सुमनबाई तुम्हालाच करावं लागेल, तुम्ही लेकीचं बाळपण केलं माझ्या एवढं छान, आता सुनाचं बी करावं लागेल. आता मला तिला नाही म्हणवलं नाही बाई. बरं आता आपल्या अनघाताईचं काम संपलंय, रिकामं आहे बसून काय करायचं. मी ते बी धरले आणि हे बी धरले बघा. ती बाई मला म्हणली तरोडा नाट्य ती सिद्धनाथपुरीची, इतकं लांब कसं यावं, पुरे रिक्षाचे पैसे घ्या, पण सुमनबाई तुम्हीच या असं म्हणली. म्हणून मग मी बरं म्हणले मग तिला आणि मग उद्यापासून जाणार आहे बघा मी. बरं बरं. मग निघतो बाई मी अशी म्हणाली ती सुमनबाई. मी म्हटलं सुमनबाई तुम्ही हे काम करता पण तुम्ही हे शिकलात कुठे, कसं काय शिकलात? अहो बाई शिकलं कशाचं काय, मी धुणं भांडी करणारी बाई. बरं बरं. मग अहो मी पहिलं धुणं भांड्याचं कामं करत होते. ती देशपांडे बाई होती ना, शिक्षिका होती, टीचर, तिच्या घरी मी धुणं भांडे करत होते. तिची लेक आली बघा बाळपणाला. मग ते काय झालं, एक दिवस रात्रीला पोट दुखू लागलं तिचं आणि तिच्या त्या देशपांडे बाईच्या घरापासून माझं घर लई जवळ होतं. तिनं मला पोराला धाडलं आणि मला बोलून घेतलं आणि मग गाडीत घालून त्या पोरीनं मला बी घेतलं आणि दवाखान्यात नेलं तिला. रात्रीला मध्यरात्रीला त्या पोरीला सिझर झालं बघा आणि मग बाळती झाली ती पोरगी तिची देशपांडे बाईची. आणि मग सिझर झाल्यावर कशाचं काय आलं, तिची माय त्या पोरीची म्हणजे देशपांडे बाई त्या पोरीजवळ बसून राहिली. ती म्हणली सुमनबाई तुम्ही कसंही करा, आता ते रातभर लेकरू सांभाळा, तुम्ही जाऊ नका बघा कुठं आता घरी. असं म्हणून तिनं मला गळ घातली, मला काही नाही म्हणता येईना. मग मी राहिलो बाई दवाखान्यात. रातभर ते लेकराला मांडीवर घेतलं, रातभर दूध पाजलं त्याला. ती देशपांडे बाई तिच्या पोरीजवळ सिझर झाल्यानं तिचं दुखत होतं, ती तिच्याजवळ बसून राहिली आणि मी ते लेकरू सांभाळत राहिली. रातभर त्या लेकराला बघावं, मांडीवर हलवावं, पाणी पाजावं, दूध पाजावं, असं करत करत रातभर गेला. दिवस गेला, दुसरा दिवस. आणि मग दुसऱ्या दिवशी देशपांडेबाई म्हणली हे बघा सुमनबाई आता 10 दिवस राहावं लागतं इथं. 10 दिवस राहायचं म्हणजे तुम्हाला राहावंच लागते बघा माझ्याबरोबर.
तुम्ही काय करा, सगळे घरी सगळी सुट्टी सांगून टाका आणि काय पैसे होतील त्यांचे मी सगळे तुम्हाला देते, पण तुम्ही एवढं करा माझ्यासाठी, तुम्ही जाऊ नका बघा. तुम्ही राहिलात ना तर मला खूप आधार आहे. आता ती देशपांडेबाईने विनंती केल्यावर मी 10 दिवस राहिलो बाई दवाखान्यात. 10 दिवस लेकरू सांभाळलं आणि 10व्या दिवशी घरी आलो तिच्या पोरीला घेऊन देशपांडेबाईच्या. घरी आल्यावर मी देशपांडेबाई मला काय म्हणली, सुमनबाई आता 10 दिवस तुम्ही केलं, आता घाला बरं लेकराला उद्या आंघोळ, लेकराला घाला आणि त्या पोरीला बी घाला. मी म्हटलं बाई मला काही सवय नाही काही नाही, अहो करून तर बघा, नाही जमलं तर बघते मी उद्या दुसरी बाई, असं म्हणली बरं का. मग मी पायावर घेतली लेकराला आणि मग ते 10 दिवस झाल्यावर ते लेकराला आंघोळ घातली, त्या पोरीला आंघोळ घातली, तिचे कपडे धुतले आणि मग तेव्हापासून बघा माझ्या हाताला दम नाही. एकानंतर एक सारखे कामं सुरूच, असे पार पाडायचे कामं एकानंतर एक यायला लागले आणि मग मी त्याच्यामध्ये ट्रेंड होऊन गेले बघा, ट्रेंडच म्हणतात ना, हुशार होऊन गेले आणि मग एकानंतर एक माझी कामं सुरू झाली बघा. बरं बरं बरं, छान छान. आणि मग बाई मी मागं वळून पाहिलंच नाही. आता 8-10 वर्ष झाले बघा, आता तर मला इतकी सवय झाली. आता तर लोक 3-3 महिने मला आधी बुकिंग करतात. बरं बरं बरं, छान छान. सुमनबाई बरीच हुशार दिसते ग सुरेखा तुझी सुमनबाई. इतक्या दारात हॉर्न वाजला जोरजोरात बरं का. हॉर्न वाजल्याबरोबर ती उठली तटकन. निघतो बाई मी, सुरेखाला ती म्हणाली. तिनं सुरेखाच्या पाय नमस्कार केला, मला नमस्कार केला. निघतो बाई मी. अगं बाई, अगं सुमनबाई ते गाडीचा हॉर्न वाजतोय, कुठे तुला बोलवले की काय? कोणाची गाडी आहे ती? बाई ती माझीच गाडी आहे. मला इतकं आश्चर्य वाटलं, तुझी गाडी? मी तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागले. परत ती सुमनबाई खाली बसली फटकन मारून. बाई त्या गाडीची बी एक कथाच आहे बघा, तुम्ही ऐकताना माझं म्हणून मला बी सांगावं वाटते. सांगू का तुम्हाला? सांग की सांग सांग. अवं मी त्या काम करत होते, ती मारवाडी नाही का शर्माबाई, तिच्याकडे काम करत होते मागल्या 2-3 सालापूर्वी. काम करताना काय झालं, तिनं मला म्हणली सुमनबाई तुम्ही एवढे कामं करता, ते बाळपणाची कामं करता, तुम्ही काय करा, माझी गाडी आहे ती विकायला काढली मी, ती घेऊन टाका तुम्ही. आणि मला की नाही मोठी गाडी घ्यायची बघा. आता दुसऱ्याला कोणाला म्हणण्यापेक्षा मी तुम्हालाच विचारायला लागेल, तुम्हाला बी कामाला लागते, तुम्ही घ्या माझी गाडी. बाई मी कुठं गाडीमध्ये फिरू, माझी सायकलवर फिरायची हाय आयुष्यात नाही, रिक्षात फिरायची, तुमची गाडीमध्ये कुठं बसणार आहे मी? सुमनबाई ऐका तुम्ही माझं, तुम्ही पैसे तुमच्या सवडीनं द्या, मला की नाही ही माझी गाडी विकून मोठी गाडी घ्यायची. ती शर्माबाई म्हणली. तिला ती बारकी गाडी विकल्याशिवाय मोठी गाडी घेता येईल. त्या गाडीचं नाव होतं बघा मारुती 800. हां ती लगेच मध्येच ती ही म्हणाली अनुगा, मारुती 800 ग. हां तेच मला काही लक्षात येणं बघा. आणि ती गाडी होती तिची. आणि तुम्ही घेऊन जा म्हणली सुमनबाई, तुम्ही घरी नेऊन लावा तुमच्या दाराला, म्हणजे मला दुसरी गाडी मला आणता येईल. आणि मग मी माझ्या पोराला विचारलं, काय करतोस रे पोरा? तर तो म्हणला, मी शिकतो माय, ते गाडी चालवायला शिकतो मी, असं म्हणला तो. आणि मग मी काय केलं बघा, शर्माबाईकडची गाडी आणली, माझ्या दाराला लावून टाकली. 2 महिने माझ्या दाराला ती गाडी पडून होती नुसती धुळखात. मग माझ्या पोराने काय केलं, ते गाडी चालवायचं क्लास लावला बाई, 1-2 महिने. आणि मग त्याला चांगली यायला लागली चालवता. आणि मग आता तो मला घेऊन जातो बघा गाडीत बसून. पोराला बाजूला बसते मी आणि मोरल्या सीटवर मी बसते. आणि मी काय करते बाई, माझ्या मैत्रिणी आहेत ना भांडेवाल्या सगळ्या, त्या 2-3 जणी आहेत बघा माझ्या मैत्रिणी. आम्ही सकाळी 9लाच निघतो कामाला, त्या 3 जणी मागं बसतात, मी पुढं बसतो बघा. आणि मग मी त्यांना ठेप्यावर सोडते सकाळी 9 वाजता. मग त्या दिवसभर कामं करतात, माझी बी कामं होतात. 5 वाजता परत त्या एका ठिकाणी येऊन उभे राहतात. मग त्यांना मी येताना घेऊन येते आणि घरात सोडते. हे काम सगळं मी फुकट करते बघा बाई, त्यांच्याकडून दमडी बी घेत नाही. थोडंसं समाजकार्य केलं पाहिजे ना बाई. अगं बाई मी विचारलं तिला, समाजकार्य करतेस की काय तू? हो बाई म्हणतेत ना, थोडं समाजासाठी करावं, लोकांसाठी करावं, मैत्रिणीसाठी केलं तर तेवढंच आपल्याला बी चांगलं, त्या बी आपल्याला जीव लावतात. हो बरोबर आहे बरं बाई निघतो मी, असं म्हणून तिनं ती एवढी मोठी भली मोठी पर्स काकोटीला मारली आणि पळत गेली आणि गाडीत जाऊन बसली. मला तिचं खूपच कौतुक वाटलं आणि हसू आलं. आणि ती जाऊन बसल्यावर चला मी निघते ग अनघाला मी म्हटलं, सुरेखाला म्हटलं. अनघा म्हणाली, मावशी कशाला तू त्या मोठ्या मोठ्या बायकांचे त्या मुलाखती घेत बसतेस? बघ ना ही सुमनबाई किती कर्तृत्ववान आहे, चल तिच्यावरच लिहून टाक एखादा लेख, हो की नाही? मलाही तिचं म्हणणं पटलं. अहो ती सुमनबाई काय म्हणायची, अहो बाई त्या डॉक्टरनी, त्या मास्तरनी आणि त्या साहेबिनी ते बाळपणाला लेख सून आली की नुसत्या घाबरून जायच्या बघा. तर मी त्यांना काय म्हणायची, बाई तुम्ही फक्त हिंमत धरा. मी नुसती हिंमत देत होते बघा त्यांना, बाई तुम्ही हिंमत धरा, मग सगळं व्यवस्थित होईल, सगळं व्यवस्थित होईल. आणि तुम्ही घाबरू नका बघा, तुम्ही फक्त हिंमत धरा, असं मी म्हणायची. आणि मग त्या बाई हिंमत धरायच्या आणि मग ते बाळपण ते छान व्हायचं बघा. तर ते सुमनबाईचे शब्द मला आठवले.
बाई तुम्ही हिंमत धरा. खरंच मैत्रिणींनो, मग मी काय केलं, त्या सुमनबाईवर ही गोष्ट लिहिली आणि तिचं नाव पडलं बाई तुम्ही हिंमत धरा. आणि मग त्या महिला दिनाच्या दिवशी आम्ही सुमनबाईला आमच्या त्या महिला मंडळात बोलवलं आणि तिचा जोरदार सत्कार केला. हे तुम्हाला सांगायला नकोच. तर मैत्रिणींनो, अशी माझी सुमनबाई, हुशार सुमनबाई, अशा अनेक मला माझ्या आयुष्यात मैत्रिणी भेटल्या, या कर्तृत्ववान महिला भेटल्या. तिच्याविषयी मला आज तुम्हाला सांगावंसं वाटलं. आज महिला दिनी मला या सुमनबाईची खूप तीव्रतेने आठवण झाली आणि म्हणून मी आज ही कथा तुमच्या पुढे सांगत आहे. तर तुम्हाला माझी ही बाई तुम्ही हिंमत धरा ही कथा जर आवडली तर तुम्ही माझ्या या कथेला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अर्थात तुम्हाला आवडली तरच. धन्यवाद मैत्रिणींनो. भेटूया आपण पुढच्या वेळेस. महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. भेटूया परत एकदा. धन्यवाद.